श्री स्वामी समर्थ मित्रांनो, असे म्हणतात की श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्या धारण केल्याने स्त्रीच्या सौभाग्यामध्ये वाढ होते. पतीच्या आयुष्यासाठी मंगल ऊर्जासुद्धा निर्माण होते. त्याचप्रमाणे घरात सुख समृद्धीचे वातावरण तयार होते. पण हे का घडते? यामागे धार्मिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक कारणे कोणती आहेत? तुम्ही बांगड्यासुद्धा खरेदी केल्या असतील, परंतु ह्या बांगड्या तुम्हाला माहीत आहे का कधी घालायच्या आहेत? तुम्ही जर ह्या बांगड्या चुकीच्या वेळेला घातल्या तर तुम्हाला याचे पूर्ण फळ मिळणार नाही. म्हणूनच या बांगड्या कधी घालाव्यात, कोणत्या दिवशी घालाव्यात आणि कोणत्या वेळेला घालाव्यात, त्याचप्रमाणे घालते वेळी छोट्या छोट्या चुका काय होतात ते आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण पाहणार आहोत. त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा शास्त्राधारित नियम सांगणार आहे जो अनेक महिलांना माहीत नसतो. हा नियम जर तुम्ही पाळला श्रावण महिन्यामध्ये तर पुण्य आणि सौभाग्य अनेक पटीने वाढते. सर्वात प्रथम आपण हे समजून घेऊ, हिरव्या बांगड्यांचे महत्त्व काय आहे. हिरवा रंग म्हणजे निसर्गाचे प्रतीक. श्रावण महिना म्हणजे भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जाणारा महिना. त्यामुळे विवाहित महिला ह्या महिन्यामध्ये हिरव्या रंगाचा शृंगार जास्तीत जास्त करतात. पावसाळ्याचा बहर सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. झाडे, वेली, शेती आणि संपूर्ण सृष्टी नवचैतन्याने फुललेली असते. म्हणून हिरव्या बांगड्या, हिरवा रंग हा जीवन वाढ, समृद्धी, नवीन जीवन, नवीन दाम्पत्यासाठी प्रेम आणि मांगल्यतेचं नव्या सुरुवातीचं प्रतीक मानलं जातं. स्त्री जेव्हा हिरव्या बांगड्या घालते तेव्हा ती स्वतःला निसर्गाच्या या चैतन्याशी जोडते. असं म्हणतात की माता पार्वतीला सुद्धा हिरवा रंग अतिशय प्रिय होता. त्यामुळे श्रावणामध्ये हिरव्या बांगड्या घालणं अत्यंत शुभ मानलं जातं. आता आपण सौभाग्याचं प्रतीक काय आहे हे बघूया. आपल्या हिंदू धर्मपरंपरेत हिरव्या बांगड्या विवाहित स्त्रींच्या सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. बघा, श्रावण महिन्यामध्ये हिरव्या बांगड्या घालण्यास अत्यंत शुभ वेळ. श्रावण महिन्यामधील पहिला सोमवार किंवा श्रावण महिन्यामध्ये पहिला शुक्रवार. आता आपण ह्या बांगड्या कशा घालाव्यात हे बघूया. श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांचे पूजन झाल्यानंतर हिरव्या बांगड्या घातल्या तर ते खूप शुभ मानलं जातं. त्या दिवशी सर्व शृंगार करून तयार व्हा आणि नंतर भगवान भोलेनाथ आणि पार्वतीचे पूजन करा. त्या हिरव्या बांगड्या अगोदर पार्वती मातेला अर्पण करा आणि पार्वती मातेला म्हणा, हे पार्वती माता, श्रावणाच्या या पवित्र महिन्यामध्ये हिरव्या बांगड्या मी आणल्या आहेत, त्या मी तुम्हाला अगोदर अर्पण करत आहे. त्याचा स्वीकार करा आणि नंतर त्या बांगड्या मला तुमच्या प्रसादाच्या रूपात द्या. आजपासून श्रावण महिना सुरुवात होत आहे. आशीर्वाद द्या की माझा संसार हराभरा सुख समृद्धीने भरून राहील. माझ्या घरामध्ये सतत खुशालीचे वातावरण राहू द्या. माझ्या कपाळावर माझ्या नवऱ्याचं कुंकुम अखंड सजू द्यात. अशी प्रार्थना करून हिरव्या रंगाच्या बांगड्या, त्याच्यावर हळद, कुंकू याचा तिलक लावा आणि थोड्याशा अक्षतासुद्धा अर्पण करा आणि मग त्या हातामध्ये आपल्या घाला. ह्या श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्यांचं दान केल्यानंतरसुद्धा आपल्या पतीवर जे संकट येतं ते दूर होतं. ह्या बांगड्यांच्या दानांनी आपल्या पतीचे जे पण अडलेली कामे आहेत ते पूर्ण होतात. त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते
आपल्या कुटुंबामध्ये खुशालीचं वातावरण टिकून राहतं. या पवित्र श्रावणामध्ये तुम्ही हिरव्या बांगड्यांचं जमेल तेवढं दान करा. आणि श्रावण महिन्यातल्या एकाच सोमवारी पार्वती मातेला विवाहित शृंगाराचं जे पण साहित्य लागतं ते मंदिरामध्ये जाऊन अर्पण करा. त्याच्यामध्ये हिरव्या बांगड्या, कुंकुम, बिंदी, मेहंदी आणि ओटीचे सामान. तसं पाहिलं तर शृंगारामध्ये 16 शृंगार असतात, परंतु तुम्ही एवढे जरी दिले तरी काहीच हरकत राहणार नाही. आणि ते तुम्ही अर्पण केल्यानंतर प्रसादाच्या रूपात तुम्ही त्यातील 2 बांगड्या आणि बिंदी आणू शकता. पण हे अवश्य करा. या पवित्र श्रावण महिन्यामध्ये पत्नी जे पण धार्मिक कार्य करते त्यांच्या घरामध्ये भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची कृपा अखंड राहते. हिरव्या बांगड्या धारण केल्याने पतीच्या दीर्घायुष्यासाठी मंगल एक भावना असते आणि वैवाहिक जीवनात आनंद, प्रेम, स्थैर्य टिकून राहते. बघा, हिरव्या बांगड्याबरोबरच त्यामध्ये 1-2 लाल रंगाच्या बांगड्या मिसळून घाला. असे म्हणतात, श्रावण महिन्यामध्ये लाल आणि हिरव्या रंगाच्या मिसळून बांगड्या घातल्या तर ज्यांचा मंगळ कमजोर आहे तो मजबूत होतो. म्हणून हिरव्या बांगड्यांच्यामध्ये 1-2 लाल कलरच्या बांगड्या नक्की घाला. त्या बघायलासुद्धा खूप सुंदर दिसतात आणि त्याचा फायदा देखील एक वेगळाच होतो. श्रावणाच्या ह्या पवित्र महिन्यामध्ये हा व्हिडिओ कुमारी मुली जर बघत असतील तर त्यांनीसुद्धा ह्या पवित्र महिन्यामध्ये सोमवारी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा करून माता पार्वतीला विवाहित स्त्रीच्या सर्व शृंगाराच्या वस्तू अर्पण कराव्यात. ज्या कुमारी मुली शृंगाराचे वस्तू माता पार्वतीला अर्पण करतात त्या मुलींना त्यांच्या मनासारखा जोडीदार पती मिळण्याचा आशीर्वाद माता पार्वती देतात. त्यांच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. पूजा झाल्यानंतर त्यातील 2 बांगड्या प्रसादाच्या स्वरूपात आपल्याला घेऊन याव्यात आणि सोमवारच्या दिवशी कुमारी मुलींनी हिरवा ड्रेस घालून त्याच्यावर 2 हिरव्या बांगड्या हातामध्ये घालाव्यात आणि भोलेनाथच्या मंदिरामध्ये छान तयार होऊन जावी. भोलेनाथ आणि पार्वती यांची पूजा करावी. बघा, तुमच्या सर्व मनोकामना भोलेनाथ पूर्ण करतील. श्रावण महिना भगवान शिवांचा अत्यंत प्रिय महिना. या महिन्यात माता पार्वतीचीही विशेष पूजा केली जाते. अनेक महिला, कुमारी मुली श्रावणामध्ये हिरव्या बांगड्या, हिरवी साडी किंवा हिरव्या रंगांचे अलंकार धारण करून पार्वती मातेचे स्मरण करतात. हिरवा रंग शेती, धान्य, अन्न आणि भरभराटीशी जोडलेला असतो. यामुळे घरात अन्नधान्याची कमतरता भासू नये, सुख समृद्धी वाढावी. त्याचबरोबर कुटुंबात आनंद नांदावा अशी मांगल भावना ठेवून हिरव्या बांगड्या घालतात. आता आपण काचेच्या बांगड्यांचे इतके महत्त्व का आहे ते पाहूया. पूर्वीच्या काळापासून काचेच्या बांगड्यांना विशेष महत्त्व दिले गेले. बांगड्यांचा तो मधुर नाद घरात मंगल वातावरण निर्माण करतो. त्याचप्रमाणे स्त्रीच्या हाताची हालचाल आणि बांगड्यांचा आवाज घरामध्ये उत्साह व प्रसन्नता निर्माण करतो. श्रावणामध्ये मंगळागौर, हरतालिका, नागपंचमी आणि इतर सणांमध्ये महिलांनी एकत्र येऊन हिरव्या बांगड्या भरण्याची परंपरा अनेक भागामध्ये अजूनसुद्धा आहे. यामुळे महिलांमध्ये प्रेम, स्नेह, एकोप्याची भावना आणि आनंद वाढतो. वैज्ञानिक दृष्टिकोन जाणून घेऊ आता. हिरवा रंग डोळ्यांना शांत वाटतो. मानसशास्त्रानुसार तो मनाला प्रसन्नता, आशावाद आणि ताजेपणा देणारा रंग मानला जातो.
पावसाळ्यामधील तो आल्हाददायक वातावरणाशी हा रंग सुसंगत असल्याने मानसिक समाधानाची अनुभूती मिळते. श्रावणात हिरव्या बांगड्या घालण्यामागे केवळ परंपरा नाही, तर निसर्ग, सौभाग्य आणि माता पार्वतीची भक्ती, समृद्धीची भावना तसेच सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम आहे. म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये हिरव्या बांगड्या धारण करणे ही श्रद्धा, संस्कृती आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते. मित्रांनो, अशाच धर्मशास्त्र, पुराण आणि हिंदू संस्कृतीवरील माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.